हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं रिअल स्टिचिंगमध्ये। तर आज आपण तयार करणार आहे एक छोटीशी बॅग तयार करणार आहे। त्यासाठी आपण हे दोन कापडांचा वापर करणार आहे। कापड पुरेसे नाही आहे तरीही आपण या कापडांपासून सुंदर अशी एक बॅग तयार करणार आहे। त्यासाठी मी 2 सेंटीमीटरचं स्क्वेअर असं पुठ्ठा मी कट करून घेतलेला आहे। हा स्क्वेअर आकाराचा पुठ्ठा आपण कापड व्यवस्थित पसरवून घेणार आहे आणि त्याच्यावर ठेवून अशा प्रकारे मार्किंग करून घेणार आहे, एक एक करून। अशा प्रकारे आपली मार्किंग पूर्ण झाली आहे। आपण याला आता एक एक करून कट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण सगळं कापड कट करून घेतलं आहे स्क्वेअर आकारामध्ये। चला तर मग आता आपण याला शिवून घेणार आहे। अशा प्रकारे एक एक कापड जोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। सगळे कापड आपण अशाच प्रकारे जोडून घेणार आहे। एक एक कापड जोडून आपण अशी लाईन तयार करून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला असं लाईन टू लाईन व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। कापड जोडताना आपण पाव इंचावर शिलाई मारून घेणार आहे, त्याच्याहून जास्त नाही मारायची, नाहीतर मग बॅग खूपच छोटी होऊन जाईल। अशा प्रकारे आपण आता कापड जोडून घेतलं आहे। त्याला आता एक लास्ट लाईन जोडून घ्यायची राहिली आहे, ती आपण जोडून घेणार आहे। अशा प्रकारे आपली आता शिलाई पूर्ण झालेली आहे। त्याला आता आपण बंद अटॅच करून घेणार आहे। एवढा डिस्टन्स ठेवायचा आहे आणि बंद अटॅच करून घ्यायचा आहे। बंद अटॅच करून झाल्यावर आपल्याला असं एक कापड जोडून घ्यायचं आहे फिनिशिंगसाठी। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर कापड आतल्या साईडला दुमडून अजून एकदा आपल्याला त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे। हे कापड असं एकावर एक उलट ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच प्रकारे आपल्याला तीनही बाजूची शिलाई व्यवस्थित असं कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या कॉर्नरला अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरूनही शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसरा कॉर्नरही व्यवस्थित फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण शिलाई कंप्लीट करून घेतली आहे। त्यानंतर आपण बॅग सरळ करणार आहे। तर अशा प्रकारे तयार आहे आपली सुंदर अशी बॅग। खूप कमी कापडामध्ये सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।